साक्री, पिंपळनेर आणि निजामपूर या परिसरामध्ये असलेले सौर ऊर्जा प्रकल्प, त्या प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणावर तांब्याच्या तारांची चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती. धुळे जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखा व संबंधित पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना सूचना दिलेल्या होत्या की यातली जे आरोपी आहेत हे तात्काळ अटक झाली पाहिजे आणि त्यातील मुद्देमाल हा रिकवर झाला पाहिजे व अशा प्रकारच्या गुन्ह्यांना 100% आळा बसला पाहिजे. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेतील योगेश जगताप यांना गोपनीय माहिती मिळालेली होती की 3 इसम हे अशा पद्धतीचे सौर ऊर्जा प्रकल्पांमधून तांब्याच्या तारा चोरून त्याची इलिगल बाहेर जिल्ह्यांमध्ये विक्री करतात. त्याप्रमाणे साक्री पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री दीपक वळवी सरांनी त्यांची एक टीम तयार केली व स्थानिक गुन्हे शाखेची एक टीम, त्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सहारे, तुषार सुनेवशी, सदेसिंग चव्हाण, अतुल निकम, महेंद्र सपकाळ या सर्वांची टीम सदर आरोपींच्या शोधाकामी त्या परिसरामध्ये छापा टाकत होती, त्यांचा शोध घेत होता. त्या दरम्यान त्यांना एका पिकअपमध्ये सदर माल हा वाहतूक करून घेऊन जात असताना साक्री पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला ते लक्षात आले. त्यांनी त्यांना थांबवून ताब्यात घेतले. विचारपूस केली असता साक्री पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे व निजामपूर पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा असा यामध्ये उघडकीस आलेला आहे. यामध्ये एकूण 3 आरोपी असून मच्छिंद्र भटू जाधव, राहणार जुनीबाडी पेरेजपूर तालुका साक्री, प्रवीण रवींद्र जाधव, जुनीबाडी पेरेजपूर तालुका साक्री, सुलतान नुरा शहा साक्री या 3 आरोपींना आपण ताब्यात घेतलेले आहे व त्यांच्याकडनं एकूण 6,97,000 असा मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे. सदर आरोपींना मान्य न्यायालयासमोर हजर करून त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे व पोलीस कस्टडी दरम्यान या व्यतिरिक्तही त्यांनी कुठे काही गुन्हे केलेले आहेत का, त्यांनी सदर मुद्देमाल कुठे विक्री केलेले आहे का, या आणि त्यांचे इतर कोणी साथीदार आहेत का याचा तपास सुरू आहे. धन्यवाद.